मराठवाड्यामध्ये उत्तम रसिक प्रेक्षक आहे. उत्तम रसिक प्रेक्षक आहे. त्यांना कळतं नाटक काय ते त्यांना कळतं. त्यामुळे इथे नाट्यगृहाबद्दल आपण न बोललेलं बरं, पण नाटक कळतं. रसिक प्रेक्षक उत्तम आहे. त्यामुळे उठून उठून मुंबईतले किंवा सर्व कलाकारांना इथे आपली कला सादर करायला खूप अभिमान वाटतो आणि आनंद होतो. कारण रंगमंचावर काम करताना ही जी अस्पष्ट रेष आहे ती इथे लवकर पुसली जाते. कलाकार आणि प्रेक्षक ही जी रेग आहे ही पुसली जाते. पटकन कलाकार स्टेजवर येतात, आम्ही कलाकार खाली जातो, आमची छान गप्पा गोष्टी होतात रसिक प्रेक्षकांची. मी तर वाटच बघत असतो, कारण मी कॉमेडी नाटक करतो. मी वाट बघत असतो रिंग टोन कधी वाजते, लहान मूल कधी रडतंय, शिंकतंय कोण कधी, खोकतंय कोण कधी, झोपतंय कोण कधी. झोपतात पण पहिल्याला मी झोपतात काही काही मस्त. मग मी स्टेजवरून त्यांना उठ असं म्हणतो. पण मुळात मराठवाड्यात औरंगाबाद म्हणजे लातूर, नांदेड, परभणी, बीड, त्यानंतर अजून पुढची ती 2 सेंटर्स आहेत ती, त्यानंतर औरंगाबाद आणि मग पुणे आणि मग तिथून मुंबई, अशी आमची टूर असते. आता तुम्ही दोघेही इथे आहात. रसिक प्रेक्षकांच्या वतीने मी तुम्हाला एक विचारतो, रसिक प्रेक्षकांना विचारतो, छान नाट्यगृह हवंय की नाही? आपण लक्षात घ्या, परभणीचं नाट्यगृह, परभणीचा ऑडियन्स इतका छान आहे. पण शेवटचा प्रयोग जो मी तिथे केला तो मी शेवटचा केला प्रयोग त्या नाट्यगृहात, आणि त्या नाट्यगृहात जहाज झालं होतं स्टेजवर, पण आम्ही केला प्रयोग. रसिक प्रेक्षक उत्तम मराठवाड्यातला. आणि खरं सांगू का, मतदार वगैरे सोडून द्या, पण रसिक प्रेक्षकांना मराठी नाटक आवडतं. आणि आज 12 कोटी लोकसंख्या आहे महाराष्ट्रातली, कमीत कमी 3 कोटी लोकांना मराठी नाटक आवडतं बघायला. आम्ही पोचतो तिथे, आम्ही आम्ही कमी पडतो तिथे पोचण्यात, आम्ही कमी पडतो. पण आपलं सुदैव आहे असं मला वाटतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, त्यानंतर सांस्कृतिक मंत्री आमचे उदय सामंतजी, शरद पवार साहेब, ही सगळी मंडळी नाटकाशी घट्ट नाळ असलेली मंडळी आहे. त्यामुळे आपल्याला सध्या बरे दिवस आहेत. आणि त्या बरे दिवस असतानाच नाट्यगृह नाट्यगृह बांधणं, ते संवर्धन करणं, त्याचं राखण्याचं काम करणं हे शासनाचं आहे. चांगलं नाटक करणं, अंडर रिहर्स प्रयोग न करणं, अंडर रिहर्स नाटक सादर न करणं, ही जबाबदारी आपल्या कलाकारांची आहे. आणि उत्तम रसिक प्रेक्षक तयार करणं ही पालकांची जबाबदारी आहे. कारण पुढची पिढीला जर तुम्ही नाटक दाखवलं नाही तर पुढची पिढी नाटकाला येणार नाही. कारण बरीचशी मुलं आज व्हिडिओ बघतात बघतात आणि ऐकतात, बोलतात कमी. त्यामुळे या सर्व मंडळींना एकत्र आणणारी नाटक ही एकमेव गोष्ट अशी आहे की मुळात नाटकात आम्ही तुम्हाला 3 तास अंधारात कोंडून ठेवलेलं असतं. आम्ही जे दाखवतो तेच तुम्हाला बघायचं असतं. मी तर असं म्हणेन की मराठी नाटक इंडस्ट्री ही सर्व्हिस इंडस्ट्रीच्याही वरती आहे. आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर आधी खातो आणि मग पैसे देतो. इथे आम्ही आधी पैसे घेतोय आणि मग खायला घालतोय. त्यामुळे आमची जबाबदारी कलाकार म्हणून जास्त महत्वाची आहे. मला असं वाटतं की कलाकारांनी खूप इमानदारीत काम करायला पाहिजे. स्टॉप गॅप म्हणून मराठी नाटकात काम करू नये. स्टॉप गॅप म्हणून आता सिरियल संपली आहे, 4 महिने पटकन नाटक करून घेऊयात असं नाटकात काम करू नये. नाटकाची क्वालिटी जाते आणि प्रेक्षक पण तुटतो. पण मी आज या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की ही दोघे इथे आहेत. उदय सामंत आमच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. आणि मगाशी दीपाताई त्या म्हणाल्या त्याप्रमाणे ज्या म्हणजे आजपर्यंत साधारणपणे हिशोब काढला तर या संपूर्ण जागर स्पर्धाची, त्या जागर स्पर्धेत 6,700च्या जवळपास कलाकारांनी भाग घेतलेला आहे, 22 ठिकाणच्या. तर या 6,700 कलाकारांमधून मराठी रंगभूमी, मराठी नाट्यसृष्टी किंवा मनोरंजन सृष्टीला कमीत कमी 20 तरी उत्तम कलाकार मिळावेत अशी अपेक्षा आहे. त्यांना ग्रुमिंग करण्यासाठी आमच्याकडे चंद्रकांत कुलकर्णी आहेत, विजय केंकरे आहेत, मंगेश कदम आहेत, राजू देशपांडे आहेत, अनेक 9 ते 10 दिग्दर्शक आहेत.
आता ही जी 9 एकांकिका फायनलला येणार आहे, त्या 9 एकांकिकांना आपण हे सगळे जे जे दिग्दर्शक आहेत, पुरुषोत्तम बेर्डे, प्रत्येक एकांकिकेला एक एक दिग्दर्शक आपण देणार आहोत मार्गदर्शन करण्यासाठी. आणि त्या सगळ्या दिग्दर्शकांनी त्यांनी स्वखुशीने ते मान्य केलेलं आहे की नुसतीच तुम्ही एकांकिका करताय सादर असं नाहीये. तर चंद्रकांत कुलकर्णींकडे एक एकांकिकेची जबाबदारी असेल, 9 दिग्दर्शकांकडे 9 एकांकिकाची जबाबदारी असेल. तेव्हा जेव्हा फायनल राऊंड होईल तेव्हा ती खूप चुरशीची होईल अशी आशा आहे. कारण आमचे दिग्दर्शक सुद्धा स्टेकला लागणार आहेत. आणि स्टेकला लागले की बरं, चंद्रकांत कुलकर्णी ऑलरेडी सगळ्यांना काट्यावर येतच असतात. त्यामुळे त्यांनी काही म्हणजे त्यांना काही वेगळं करायचे, त्याने बघितलं की ते संदीप पाठक त्याच्या बाजूलाच बसलेले आहेत. सगळे दबकून असतात चंद्रकांत कुलकर्णीला. पण बाकीचे सगळे जे 9 आमचे दिग्दर्शक आहेत ते प्रत्येक दिग्दर्शक एक एक एकांकिका एका एकांकिकेला सपोर्ट करणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत, काय चुकतात ते सांगणार आहेत, चुकत असतं ते बरोबर करून घेणार आहेत. त्यामुळे ही जागर स्पर्धा झाल्यानंतर कमीत कमी 20 उत्तम कलाकार, कलाकार म्हटल्यावर फक्त ऑन स्टेज वरचे नाही, तर दिग्दर्शक सुद्धा, डिरेक्टर सुद्धा, सेट डिझायनर सुद्धा सगळे मिळतील अशी मला आशा आहे. आणि मला असं वाटतं की आता उदय सामंतांनी मला हळूच सांगितलं की ही स्पर्धा आपण जागर स्पर्धा दरवर्षी करूया. त्याबद्दल धन्यवाद. हा? त्यांनी सांगितलं भावना पोचल्या आणि इथं भावना पोचल्या की ते मागे हटत नाहीत.